देगलूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आमच्या भगिनी विजय मालाताई टेकाळे त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील भोजेगावकर, माजी आमदार अविनाशरावजी घाटे, सुभाषरावजी साबणे, काही कामाच्या निमित्तानं त्या ठिकाणी हजेरी लावून पुढे गेलेले जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, युवकचे अध्यक्ष बालाजी शिंदे, या नगरपालिकेची अतिशय यशस्वी अशी धुरा सांभाळली ते माझे सहकारी मित्र लक्ष्मीकांत पदमवार, तालुक्याचे अध्यक्ष राहुल देशमुख देगावकर, शहराचे अध्यक्ष देवेंद्रजी मोतेवार, आमचे ज्येष्ठ सहकारी शिवाजीराव कणकट्टे, मधुकर सावकार नारलावा, आमचे ज्येष्ठ श्रीराम पाटील भाटापूरकर, उत्तम कुमार कांबळे, व्यंकटरावजी भोसले, मंगल देसाई आलूरकर, आसिफ पटेल, माजी नगराध्यक्ष आमचे मित्र विवेकजी केरुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख करटखेडकर, माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर, दयानंद सूर्यवंशी, राजेश संभाजीराव मनगीकर, खालिद पटेल, दिगंबरराव कोरवा, ज्यांनी देगलूरमध्ये माझ्या फोटो काढले, पण दिल्लीत येऊन फोटो काढले ते फोटोग्राफर सुनील मुदोळकर, आपल्या नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य अधिकारी निर्मलाताई कांबळे, आत्ता ज्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ते आमचे सहकारी ॲडव्होकेट अंकुशजी देशमुख, नगरपालिकेच्या घटनेच्या आमच्या भगिनी उज्ज्वलाताई लक्ष्मीकांत पदमवार, शोभाताई कडलवार, रोहिणीताई महिलागिरे, योगेश्वरीताई तोटावार जिल्ह्यामध्ये होत आहे. त्या फार फळामध्ये मी जाणार नाही. निवडणुकीच्या कालावधीमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी आलो, आमची ही सगळी नेते मंडळी ज्या ज्या ठिकाणी गेली, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे तटकरे साहेब आले, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आमच्या रुपालीताई आल्या, नवाब मलिक साहेब आले, आमचे इद्रिस भाई आले, आणि त्यांनी जो जो शब्द निवडणुकीच्या काळामध्ये दिला ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता निश्चितपणानं आमच्यावरून पडलेली आहे आणि ते निश्चित केल्याची प्रणाला. देगलूरकरांचं जे कर्तव्य होतं तुम्ही पार पाडलं. आता ह्या टीमचं कर्तव्य आहे की नगरपालिकेमध्ये ज्याने ज्याने जो जो शब्द दिलाय तो करण्याची भूमिका निश्चितपणानं या सगळ्यांनी घेतली पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा आहे. मी आता आमच्या नगराध्यक्षताईला आल्याला विचारलं, शिवताई पण होत्या,